बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल. तरी आजचा ब्लॉग आपला होणार आहे जो की रायगड ब्लॉगला आपण चाललोय, जी की आता आपण सुरुवात केलेली आहे. तर बघूया पुढे जाऊन. जसं की आजचा ब्लॉग आपला जो रायगडचा ब्लॉग आहे खूप मजेशीर आणि धमाकेदार होणार आहे. तो रायगडाचा जो इतिहास की याला जी 14 वर्ष लागली बांधायला, ती बिल्ड व्हायला, जे की त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या स्वारीवर गेले होते. त्यानंतर या किल्ल्याला जे स्ट्रक्चर उभं केलं, जे की होते आपल्या महाराष्ट्राचे किंवा हिंदुस्थानचे PWD ऑफिसर किंवा इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांनी हा किल्ला बांधला होता. जसं की आपण आता बघितला, रायगड हा जो किल्ला आहे, जो रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून 25 किलोमीटर अंतरावर हा किल्ल्याचा जो आहे रायगडचा हा ट्रॅक चालू होतो किंवा रस्ता चालू होतो. यापुढे आपण खाली गाडी लावली, पार्किंग वगैरे, नाश्ता वगैरे केला आणि तिथून आपण आता पुढे निघालो आहोत. चला तर मग जाऊया. रायगड किल्ल्यावर जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत येण्यासाठी. नॉर्मली सिंपल म्हणजे एक रस्ता सुद्धा आहे, जो पायवाटा म्हणजे पायरी आहे, तिथं त्या रस्त्याने येऊ शकतात. दुसरी गोष्ट, तुमच्याबरोबर सिनियर सिटीजन वगैरे कोणी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रोपवेच्या साह्याने सुद्धा येऊ शकता. लास्ट टाइम आपण ज्यावेळेस केंजलगडवर डायरेक्शनवर गेलतो त्यावेळेस आपल्याला कारवीची फुलं बघायला मिळाली ती. बघा, आज पण आपल्याला ही कारवीची फुलं बघायला मिळत आहेत. अजून भरपूर प्रकारची अशी फुलं बघायला मिळतात आपल्याला, तरी आपण आता बघत राहू. तरी नॉर्मल मी थोडं तुम्हाला माहिती देत राहील कसं आहे काय. जसं की स्वराज्याची राजधानी ही दुसरी होती रायगड. पहिला म्हणजे राजगड होता, दुसरी म्हणजे सिंपल. तुम्हाला लास्ट टाइम जेव्हा सांगितलं होतं आम्ही की तुम्ही रायगडचं जर कुठला ट्रॅकिंग करत असाल किंवा कुठलीही करत असाल, तुमच्याकडे 2-3 गोष्टी हे इम्पॉर्टंट असलेच पाहिजे. फर्स्ट म्हणजे वॉटर बॉटल ही 2-3 लिटरची असलीच पाहिजे. 1 पेअर ऑफ कपडे पाहिजेत जे पाहिजे. पॉवर बँकचा बरोबर ठेवा. अशा काही गोष्टी जे तुम्ही ठेवल्या पाहिजेत. रायगडाचा थोडासा इतिहास म्हणजे असा की पश्चिमेकडे जेव्हा बघतो आपण रायगडाच्या, तो हिरकणी बुरुज लागतो. उत्तरेकडे गेला की टकमक टोक लागतं. त्यानंतर शिरकाई देवीचे मंदिर आणि नंतर एक येतं जे की महाराजांची गडाच्या मध्यभागी मूर्ती. हे एक सर्वात मोठं आकर्षण आहे रायगडाचं. चला तर आपण तसं पाहूया. नॉर्मली 1435 पायऱ्या आपल्याला चढून जायचे आहेत वर. अशी कुठली गोष्ट आहे की जी रायगडाला एवढं मोठं प्राधान्य देते किंवा रायगडाला एवढं महत्त्व देते? पहिली गोष्ट म्हणजे अशी की 1662 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित करण्यात आली ती रायगडाला. दुसरी गोष्ट म्हणजे याचा भूप्रदेश भाग आणि प्रचंड मोठी याची तीव्रता. दुसरी गोष्ट, समुद्र सपाटीपासून दळणवळणापासून ज्या गोष्टी आहेत हे सुलभ झाल्या, यामुळे रायगडाला ना एवढं महत्त्व दिलं जातं. या गोष्टीमुळे 2900 फूट हा उंचीवर असलेला हा रायगड, जो की 1435 पायऱ्या. इकडे बघा, थोडा वर आल्यानंतर असं दिसतो बघा. इंट्रिकेट मधून वर आलो आपण. वर आल्यानंतर असं दिसतं. मोठ्या आवाजात बोलणार नाही, कारण महाराजांचा इतिहास काही ओरडून सांगण्याची गोष्ट नाहीये. ओके, आता आपण जो आलो तो रायगडाचा महादरवाजा.
हाच तो दरवाजा आहे जो सूर्यास्ताच्या वेळी बंद व्हायचा, सूर्य मावळल्यानंतर हा दरवाजा बंद व्हायचा. याच्यानंतर मुंगीलाही इथून बाहेर जायलाही परवानगी नव्हती आणि आत यायलाही परवानगी नव्हती. आणि हाच महादरवाजा बंद असल्यामुळं हिरकणीला त्या कड्यावरून खाली उतरावं लागलं. आणि तिथं नंतर महाराजांनी बुरुज बांधला, साडी चोळी दिली हिरकणीला आणि बुरुज बांधला. त्या बुरुजाचं नाव ठेवलं हिरकणी बुरुज. ठीक आहे. आता आपण या महादरवाजातून जे आलो त्या महादरवाजाला गौमुख दरवाजा असंही म्हणतात. आता गौमुख दरवाजा काय असतो, कसा असतो आणि मग याला गौमुख दरवाजा म्हणतात याच्याबद्दलची माहिती तुम्हाला बरेच जण सांगतील. किंवा रायगडावर आता समजा भाऊसाहेब बरेच जण येऊन गेलेत तर सगळेजण सांगतात की हा महाराजांनी असा दरवाजा बांधला कारण तिथं हत्तीला धडक देता येऊ नये, मग तिथं लाकडाचा वणका असा फिरवता येऊ नये, मग लाकडाचा वणका तिथं मारला तरी दरवाजा उघडणार नाही, अशामुळं गौमुख दरवाजाची निर्मिती केलेली होती. हे 100% खरं आहे. पण आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की गोमुख दरवाजा किल्ल्याला असायला हवा, सेफ्टीच्या दृष्टीने किंवा संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याला गोमुख दरवाजा असायला पाहिजे किंवा वाड्याला गोमुख दरवाजा असायला पाहिजे, ही संकल्पना कोणाची होती याच्याबद्दल माहिती आहे कोणाला? माहिती नाही? माहिती? ठीक आहे, मी सांगतो. असं म्हणलं जातं की जेव्हा आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज हे किती ग्रेट होते, किती महान होते हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा औरंगजेब समजून घ्यावा लागेल. बरोबर? औरंगजेब किती बलाढ्य होता, आशिया खंडातला तो सगळ्यात बलाढ्य राजा होता, ज्याचं 5 लाख खडं सैन्य होतं. तो राजा किती बलाढ्य असू शकतो, त्याची म्हणजे त्याचं साम्राज्य किती मोठं असू शकतं, त्याची ताकद किती मोठी असू शकते याचा जर अभ्यास केला तर अशा औरंगजेब बादशाला शिवाजी महाराजांनी पावला पावलावर चिरडलंय. मग आपल्याला कळतं शिवाजी महाराज किती ग्रेट होते. तर किल्ल्याला किंवा वाड्याला गौमुख दरवाजा असावा, मुळात ही संकल्पनाच औरंगजेबाची होती. तुम्ही कधी भविष्यात जर धोडप किल्ला बघायला गेलात, बागलान प्रांतामध्ये आहे, नाशिकच्या पुढं गुजरात हायवेला धोडप नावाचा किल्ला आहे. धोडप किल्ला हा पूर्णपणे औरंगजेबाने बांधलेला किल्ला आहे. त्या किल्ल्यावर जा, त्या किल्ल्यावरती औरंगजेबाने गोमुख दरवाजा बांधलेला आहे. त्याच्या धोडप किल्ल्याच्या बांधणीनंतर कितीतरी वर्षांनंतर रायगड किल्ला बांधण्यात आला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथपर्यंत धडक दिली, तिथपर्यंत साम्राज्य विस्तारण्याचा प्रयत्न केला, तिथे गेल्यानंतर शिवाजी महाराजांना कळलं की सेफ्टीच्या दृष्टीने ही संकल्पना किती महत्वाची, गोमुख दरवाजा असणं किती महत्वाचं आहे. पण गोमुख दरवाजा असायला हवा ही कल्पना जरी औरंगजेबाची असली तरी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन जे केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांना शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा याच्यासाठीच म्हणला. चांगल्या संकल्पना ज्या होत्या, शत्रू असू देत पण संकल्पना तर चांगली आहे ना, ती संकल्पना घेतली, शत्रूच्या चांगल्या गोष्टी घेतल्या, त्या चांगल्या गोष्टीमध्ये स्वतःला काय त्यामध्ये ज्ञानात भर टाकता येते, स्वतःला काय त्याच्यामध्ये इम्प्रुव्हाइज करता येते ते इम्प्रुव्हायझेशन केलं आणि मग शिवाजी महाराजांनी गौमुख दरवाजा तयार केला. तो हा आपल्याला दरवाजा बघायला मिळतो. असाच दरवाजा जर तुम्ही कधी सुधागड किल्ला बघायला गेलात तर तुम्हाला सुधागड किल्ल्यावरही बघायला मिळेल. त्याचं कारणही असं होतं की ज्यावेळी रायगड हा राजधानी म्हणून किल्ला निवडला गेला, रायरीचा डोंगर, त्याच वेळी सुधागडची ही राजधानी म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु रायरीचा हा जो डोंगर आहे हा पूर्णपणे स्वतंत्र डोंगर आहे. याला कोणत्याही बाजूला कुठलाही डोंगर टच करत नाही, कुठल्याही डोंगराची रीज या रायरीच्या डोंगरापर्यंत टच करत नाही. संरक्षणाच्या दृष्टीने आणि वर्चस्व गाजवण्याच्या दृष्टीने कोकणातल्या बंदरावरती, इथल्या उद्योगांवरती, इथल्या व्यावहारिक सगळ्या दृष्टीने रायरीचा डोंगर हा महत्वाचा होता. म्हणून महाराजांनी इथं राजधानी केली. ऍज कम्पेअर टू सुधागड, रायगड हा बेस्ट किल्ला त्यांना वाटला. सुधागडला काय होतं, समोर तैलबायलाचा किल्ला आहे, त्याच्या बाजूला कैलासगडही दिसतो. सो तिकडच्या बाजूने आक्रमण होण्याची शक्यता जास्त होती. त्याच्यामुळे सुधागडचा विचार नंतर थांबवला आणि नंतर रायगड ही राजधानी केली गेली. परंतु असाच सेम टू सेम महादरवाजा आपल्याला सुधागड किल्ल्यावर पण बघायला मिळतो. इव्हन सुधागडच्या महादरवाजावर पण इथं जे शरबाचं जे चित्र काढलेलं आहे वरती, सिंह आहे आणि त्याच्या पावलाखाली हत्ती चिरडल्याचं दृश्य जे काढलंय त्या दगडावरती कोरलेलं, ते सुधागड किल्ल्यावर पण आपल्याला बघायला मिळतं. तर हे त्याच्यामधलं साम्य. गोमुख कल्पना ही महाराजांची नव्हती पण त्याच्यामध्ये त्यांनी इम्प्रुव्हायझेशन केलं होतं. हा सगळ्यात जसं की आपण आता बघितलं हत्ती तलाव. हत्ती तलाव हा कसा होता, हत्ती तलावाचं मागे जेव्हा बघितलं तो हत्ती तलाव म्हणजे असा की ज्यावेळेस महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते, दिग्विजयावरून त्यांना जेव्हा हत्ती हा सप्रेम भेट देण्यात आला, जेव्हा त्यांचे पिलं, हत्तीचे पिलं जेव्हा सप्रेम भेट देण्यात आले, तेव्हा महाराजांची दूरदृष्टी अशी की तो आपण कधी जर राज्याभिषेक केला तर तो राज्याभिषेकचा जो हत्ती आहे तो आपण रायगडावरून त्याच्यावर राज्याभिषेक करावा, अशी ती महाराजांची दूरदृष्टी होती. आणि त्याच त्या
हत्ती तलावावर त्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी वगैरे ती सोय असायची. तो आता हत्ती तलाव आता मागे गेलेला आहे. चला आता आपण पुढे जाऊन बघू. तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत गंगासागर तलावाच्या इथे. गंगासागर तलाव, हत्ती तलाव हे जेव्हा आता समजा हे नंतर सांगतो मी, पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की रायगड हा इतका मोठा किल्ला बांधला, तो कशा पद्धतीने बांधला असेल? हा एवढा जो खडक वापरला, एवढा दगड वापरलाय, तो कुठून यांनी तयार केला? एवढ्यावरती कुठून आणला आणि किल्ला बांधला? असा प्रश्न पडला का कुणाला? तर तलाव असे रायगडावरती जवळजवळ 84 पाण्याचे रिसोर्स महाराजांनी तयार केले, हिरोजी इंदलकरांनी. आणि त्यांनी ते खडक गोळा केला आणि त्याच्यातून पूर्ण रायगड बांधला. ठीक आहे. आता आपल्याला असं वाटतं हा तळ खोदलं चला हे दगड काढला आणि रायगड बांधला, असं नाहीये. या तळ्याच्या कडेला हे सगळं हा नॅचरल खडक आहे सगळा, बरोबर. पण आपण ज्याच्यावरती बसलोय ना, ही पूर्ण भिंत आहे. इथून पाणी खाली वाहूनही जाऊ शकलं असतं, परंतु इथं भिंत बांधली आणि पाणी साठवलं, पाणी थांबवलं. नाम फाउंडेशन तुम्हाला माहिती आहे, अजून आमिर खानचं कोणतं तरी एक आहे. हा, हे काय करतात, हे आत्ता करतात. पाणी अडवा पाणी जिरवा, मग कुठल्या तरी डोंगरावर जायचं, मग ते त्याच्यात पाणी थांबवण्यासाठी ते फावड कुदळ सगळं घेऊन जायचं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे 400 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे आणि त्यांनी ठरवलं की या ठिकाणी दुसरा कोणताही डोंगराची रीच किंवा कुठल्याही बाजूने या डोंगराला धोका नाही, तर मग आता आपण ही राजधानी करूयात. आणि त्याच्यानंतर मग इथं राजधानीचं काम हिरोजी इंदलकरांना हे सगळं बांधकामाची व्यवस्था सोपवण्यात आली. त्यांनी ती सगळी जबाबदारी घेतली. आपण जेव्हा महाराजांची समाधी बघायला जाऊ, तिथं गेल्यानंतर हिरोजी इंदलकरांचं एक दगडावरती नाव लिहिलेली पाटी सुद्धा आहे, ती सुद्धा आपण बघू. मग हिरोजी इंदलकरांचं रायगड बनवण्यामध्ये किती त्यांचं मोठं योगदान होतं हे मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. आत्ता तुर्तास याची माहिती अशी गंगासागर तलावाची की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला, त्यावेळी 7 समुद्रांचं पाणी राज्याभिषेकासाठी आणलं गेलं होतं. तर ते आणलेलं पाणी, मध, पंचामृत या सगळ्या गोष्टी ज्या घेतल्या, त्या सगळ्या गोष्टी या तलावामध्ये टाकण्यात आल्या आणि त्याच्यानंतर याचं नाव दिलं गेलं गंगासागर तलाव. आता आपण इथून वरती जाऊयात. माझ्या मागे तुम्हाला हे जे 2 मनोरे दिसत आहेत, ते 7-7 मजली उंच मनोरे होते. त्याच्यापैकी एक मनोरा दीपस्तंभ म्हणून होता. जर महाराज मराठा छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती राजाराम महाराज असतील, हे कोणत्या युद्धावरती गेले, कोणत्याही मोहिमेवरती गेले आणि तिथं जर जाऊन त्यांनी विजय मिळवला, ते युद्ध जिंकलं, तर मग दीपस्तंभावरती मोठी विद्युत रोषणाई केली जायची. विद्युत इन द सेन्स पणत्या मशाली लावल्या जायच्या, जेणेकरून तो हा सिग्नल होता की आपला विजय झालेला आहे. त्यामुळे एक दीपस्तंभ आहे त्यातला आणि एक मनोरा ज्या महाराजांच्या महाराण्या होत्या, त्या राण्यांना थंड हवेसाठी, थोडासा विसावा घेण्यासाठी दुसरा मनोरा उभा केला गेला होता असं सांगितलं जातं. आता त्यातला दीपस्तंभ कोणता आणि हवा खाण्याचा मनोरा कोणता हे अजून कोणालाही कुठल्याही पुस्तकामध्ये क्लिअर नाही. पण हे 7-7 मजली मनोरे होते. ते इंग्रजांनी जेव्हा रायगड जाळला त्यावेळी हेही जळून खाक झाले. आता ते 2-2, 3-3 मजली शिल्लक राहिलेले आहेत. ते बघायला जाऊ शकता तुम्ही. इथून आपल्याला असा एक रस्ता लागलाय. ही एक इमारत होती आणि हा एक रस्ता आहे वर जाण्यासाठी. आणि ही एक इमारत होती, 7 मजली जी इमारत आहे ना, ती ही होती आणि इथून हा रस्ता असा रस्ता आहे. इथून असं दिसतो नजारा, हा गंगासागर तलाव आणि त्या घराच्या खाली तिकडे हत्ती तलाव दिसतो. तिकडे या 2 इमारत असे दिसतात.
येराडेवर 5व्या मजल्यावर जर महाराज उभे राहायचे ना, तेव्हा असं म्हणतात की बाबा 5 किल्ले दिसायचे इथून. आता इथून आपण पहिल्या एक 3ऱ्या मजल्याला आलो, 1-2 दुसऱ्या, इथं 2ऱ्या मजल्याला आलो. आता 2ऱ्या मजल्याला खाली जायला बहुतेक रस्ता हा असावा असं मला वाटतं. हाच रस्ता आहे. जिकडने या रस्त्याने गेलो तर आपण डायरेक्ट या त्या खालच्या मजल्याला येऊन पोहोचतो. चला पुढे जाऊन बघूया. या दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपण आहे ना, आता या दरवाज्यात जाऊ. हे बहुतेक राण्यांचं महल असावा, कारण की असे भरपूर टप्प्यांमध्ये दिसतंय आपल्याला. आपण जाऊन बघूया. अशा पद्धतीने राणीवसा पाहण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता आसपास. तुम्ही अशा बोल 2 शब्द घे. तुम्ही अशा पद्धतीने राणीवसा पाहू शकता. असे 7 राणी महल होते Very good. रायगडावरती. ओके. त्यापैकी महिन्यापासून जेव्हा आपण मध्ये येतो, मध्ये आल्यानंतर असं म्हटलं जातं की हे त्यांचं टॉयलेट बाथरूम असावं. टॉयलेट बाथरूम म्हणजे जे तेव्हाची दूरदृष्टी 16व्या शतकामध्ये जे बघा टॉयलेट बाथरूमची कशी व्यवस्था होती. या प्रकारे हे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था होती 16व्या शतकात. हे असं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा. त्यावेळेस हे टॉयलेट बाथरूम, इथं मशाल वगैरे लावण्याची जागा असावी. हे इथं एक आहे आणि दुसरं एक हे इथं एक दिलेलं आहे. हे टॉयलेट बाथरूम म्हणजे 2-4 लोकांची एवढी व्यवस्था करून ठेवलेली असं हे दिसतं. आणि इकडून हा राणी महल असा आहे. असे राणी महल हे 7 महल आहेत. तसे आपण आता बघूया. इकडे बघूया काय आपण. इकडनं बहुतेक खिडकी विडकी असावी, दरवाजा असावा. पण आता पहिला राणी महल, हा एक दुसरा राणी महल. हे जे आता आपण बघतोय हे महाराजांचं अष्टप्रधान मंडळांचं राहण्याची व्यवस्था होती, हे बघतोय आपण. आणि इकडे समोर राणी महल होते सगळे. आणि इकडे जे समोर बघतो पण खाली हे जाडी लावलेलं, हे धान्य कोठारे होते खाली. बहुतेक यांच्या ज्या खिडक्या आहेत बाहेर काढण्याची व्यवस्था असावी अष्टप्रधान मंडळाची. तिकडून थोडं बघितल्यानंतर आपण जेव्हा मधून आल्यानंतर आता हे दिसतंय आपल्याला. हे जे लोक सगळे पाया पडतायत ते दुसरं काय नाही, ती छत्रपती शिवाजी महाराजांची राहण्याचं घर होतं. घर म्हणू शकता किंवा त्यांचा महल होता, जो हा 2 मजली होता. 2 मजली असल्यामुळे आता इथं सगळे दर्शन घेत आहेत. तसं आपण बघूया. आपण आता शूज काढून घेऊया. शूज वगैरे काढले आपण. महाराजांचा राजवाडा बघितल्यानंतर आता आपण जाऊन या. हे त्यांचं बाथरूम वगैरे जे होतं, स्नानगृह वगैरे, ते आता आपण बघूया. हे त्यांचं स्नानगृह आहे.
राजवाडा बघितला थोड्या वेळापूर्वी, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता, जो की हे तिथे राहत होते. दुसरी गोष्ट, त्यांनी शेवटचा जो श्वास घेतला तो या जिथं घेतला. त्यानंतर आपण आता पुढे तिथं बाथरूम वगैरे बघितलं. त्यानंतर आता पुढे जाऊन बघूया की हे काय. हे सचिवालय दिसतं इथं समोर, जे यांच्या महाराजाच्या समोरच एक्झॅक्ट हे सचिवालय दिसतंय. हे सचिवालय सेक्रेटरी एक्झॅक्ट महाराजांच्या राजवाड्यात समोर आहे. इथं बहुतेक त्यांचं किचन वगैरे असावा असं ते म्हणत होते. ते किचन वगैरे जे या ठिकाणी त्यांचं किचन वगैरे रूम असावा. खलबतखाना आहे आता 10x10ची रूम आहे याच्यात, जे की महाराजांनी बहिर्जीने इथं सिक्रेट गोष्टी करायचे. खलबतखाना असायचा. जे सचिवालय 350 जे किल्ले आहेत त्यांची ही सेक्रेटरी, जे सगळं जे हिशोब व्यवहार असायचा तो या ठिकाणी केला जायचा सचिवालय सेक्रेटरी मध्ये. आणि हा गलबतखाना, जे एक ठिकाणी फक्त प्रायव्हेट चेंबर होतं, जे महाराजांनी बहिर्जी नाईकच भेटायचे. महाराजांची सदर होती इथं, सदर इथं भरले जायचे बघा. म्हणून तसे दिवाने आम दिवाने खास ज्यांच्या काही मिटिंग व्हायच्या ते इथं व्हायचे, ही सदर भरली जायची. असं हे होतं. हे सचिवालय. असा हा रायगडावरचा दिसतो. ह्या ज्या खिडक्या आहेत, या खिडक्यांमधून जर बघितलं तर समोर खाली गंगासागर तलाव दिसतो. गंगासागर तलाव दिसल्यानंतर इकडे सिक्रेट चेंबर आहे, जे खलबतखाना म्हणतो ना, तो गलबतखाना आहे. आणि इकडे समोर जर गेलो तर हे महाराजांचा राजवाडा दिसतो इथं, जे की तिथं आपण स्मारक, तिथं आपण पाय वगैरे पडला तो दिसतो. मेन गेट. आणि इथं महाराजांचा राजदरबार भरायचा महाराजांच्या समोर दिसतात. 2 मिनिटं डोळे बंद करा सगळ्यांनी. तर मित्रांनो, दिवस होता 6 जून 1674, राज्याभिषेकाचा दिवस. 6 जून हीच तारीख का निवडली असावी महाराजांनी, त्याचंही खूप मोठं कारण होतं. त्यावेळेसच्या पर्जन्यमानानुसार, वातावरणातील बदलानुसार 6 जून या तारखेलाच महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन व्हायचं. मान्सूनचं आगमन झाल्यानंतर या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये मराठे, वाघ आणि वारा या 3 गोष्टीशिवाय दुसरा कोणताही शत्रू फिरूही शकत नव्हता. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तारीख निवडली होती 6 जून 1674. स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचा हा शुभ दिवस होता. मी थोडक्यात वर्णन सांगतो कसं राज्याभिषेक झाला असेल ते. डोळे बंद करून शांत ऐका फक्त. पहाटेचे 4 वाजले असतील. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उठले, आंघोळ केली, आवरलं, सगळी आभूषणं, सगळा पोशाख तयार करून अंबारीवर बसून शिवाजी महाराज निघाले. ते थेट जगदीश्वराच्या दर्शनाला. जगदीश्वराचं दर्शन केलं. जगदीश्वराचं दर्शन करून महाराज निघाले. शिरकाई देवीचं दर्शन केलं आणि शिरकाई देवीचं दर्शन करून महाराज आले नगरखान्याच्या मेन कमानी समोर. 6000 प्रजा नगरखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाट बघत होती. शिवाजी महाराजांचं आगमन नगरखान्याच्या कमानीमधून आतमध्ये झालं. महाराज सिंहासारखी पावलं टाकत 32 मानाच्या सिंहासनाकडे चालत येत होते. अवघे 6000 लोक, 6000ची प्रजा छत्रपती शिवाजी महाराजांना उभं राहून नतमस्तक झाली होती. शिवाजी महाराज हळूहळू सिंहासनाकडे चालत होते. सिंहासनाकडे जात असताना शेवटच्या 4 पायऱ्या महाराजांना चढायच्या होत्या आणि त्याच वेळी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात त्यावेळी पाणी का आलं असेल? ज्या एकनिष्ठ मावळ्यांच्या जीवावरती हे अवघं हिंदवी स्वराज्य उभं राहणार होतं, स्वतःचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज करून घेणार होते, ते मावळे आज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नव्हते. शिवाजी महाराजांनी पहिली पायरी चढली तर महाराजांना वाटलं मी तडक प्रतापराव गुजर यांच्या छातीवर पाय दिलाय की काय.
महाराजांनी दुसरी पायरी चढली. महाराजांना वाटलं तानाजी मालुसरे यांच्या छातीवरच मी पाय देऊन वर चाललोय. महाराजांनी शेवटची तिसरी पायरी चढली आणि महाराज ढासाढासा रडू लागले. का? कारण महाराजांना एक आवाज कानामध्ये घुमत होता की राज तुम्ही पुढं व्हा, मी खिंड सांभाळतो. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं सांगणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या छातीवर पाय ठेवून महाराज वरती गेले आणि 32 मानाच्या सिंहासनावर आरूढ झाले. आऊसाहेब जिजाऊ खूप जवळून महाराजांचे डोळे बघत होत्या, त्यांच्या अश्रूने आळत होत्या. आणि आऊसाहेबांना मनात प्रश्न आला की शिवबाला आज काय झालंय, एवढ्या मोठ्या शुभदिनी शिवबाच्या डोळ्यात पाणी का? आऊसाहेबांनी न राहून महाराजांना विचारलं की शिवबा, अरे एवढ्या शुभदिनी एवढ्या महत्वाच्या प्रसंगी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय येतंय? शिवाजी महाराजांनी जड अंतकरणाने रडत रडत आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब मी या 32 मानाच्या सिंहासनावर बसलोय, सोन्याच्या सिंहासनावर बसलोय, पण आज माझ्यासोबत माझी सोन्यासारखे सिंहासारखी माणसं माझ्यासोबत नाहीयेत आणि त्याचं मला खूप मोठं दुःख आहे. ज्या मावळ्यांच्या जीवावर, ज्या प्रजेच्या जीवावर मी आज राजा होतोय ती लोक माझ्यासोबत नाहीयेत. मी आताही तुम्हाला एक गोष्ट सांगू शकत नाहीये की एवढ्या 6000 प्रजेमध्ये एक म्हातारा माणूस आहे जो ढासाढासा रडतोय, तो बहिर्जी नाईक आहे. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून आयुष्यभर ज्या माणसाने स्वराज्याच्या हिताचं काम केलं त्या माणसाला स्वतःचा खरा परिचय घेऊन सुद्धा हा राज्याभिषेक अटेंड करता येत नाहीये, राज्याभिषेकाला उपस्थित राहता येत नाहीये. याच्यापेक्षा मोठी आणि दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते? आऊसाहेब, माझ्या इतका दुर्दैवी राजा या जगात होणे नाही असं महाराजांनी सांगितलं. जड अंतकरणाने महाराजांनी 32 मन सिंहासनावर आरूढ झाले आणि नगरखान्यामधून एकच आवाज घुमला, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अखंड भारतातील 5-5 पातशाह्यांच्या छाताडावर पाय देऊन एक मराठा हिंदू पातशाह राजा झाला होता, बादशाह झाला होता. सह्याद्रीच्या आणि आऊसाहेबांच्या अंगा खांद्यावर खेळणारा एक छोटासा शिवबा आज छत्रपती शिवाजी महाराज झाला होता. ही मराठी इतिहासामध्ये, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये काही छोटी गोष्ट झाली नव्हती. मनापासून महाराजांना वंदन करा आणि डोळे उघडा. आता आपण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या पुढे, जे की आपण आता बघतोय. जे थोडक्यात जे वर्णन केले ना आमच्या गाईडनी, किंवा डोळे बंद करून त्यांनी जे राज्यप्रकाश वर्णन करून दिलं, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं. मी ते बोलता येत नव्हतं की यार काय बोलावं आता, आणि समजत नव्हतं. म्हणजे एवढं अजून सुद्धा डोळ्यात पाणी येतं तर काय बोलावं काहीच कळत नाही. जे डोळे बंद करून जे वर्णन केलेलं आहे ना, त्यात शब्दात सांगू शकत नाही किंवा मी एक्सप्लेन सुद्धा करू शकत नाही. आता आपण सगळे बघू शकतो माझ्या मागे जे छत्रपती शिवाजी महाराज इथं बसलेले आहेत. तिथं बसलेले म्हणजे कारण एक आहे की आता ज्या या परिसरात आपण जे बघतोय, ही जी मार्केट पेठ आहे, मार्केट पेठात म्हणजे होडीचा माड आहे, इथं जी होडी पेटवली जायची, त्या होडी पेटवलेल्या याच्यात महाराज तिथे यायचे. महाराज इथं बसून हे सगळं बघायचे, आणि इथं सगळी पब्लिक ही बघायची. आणि आता आपण सगळं बघतोय, हा बघा बाजारपेठ सगळं दिसतोय इथं बघा, सगळं बाजारपेठ आहे, किंवा इथून हे सगळं बघू शकत होते महाराज, इथून सगळं दिसत होतं. आता आपण बघतोय महाराजांची बाजारपेठ, ज्याला की वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हटलं जायचं त्या काळातलं. जसं आजचं वर्ल्ड ट्रेड सेंटर जे आहे ना, तसं हे वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं रायगड, ते आज आपण आता बघतोय. आणि हे सगळं आपण बघत बघत चाललोय. बघा ही बाजारपेठ. आता आपण आलोय जगदीश्वराच्या मंदिराला. जगदीश्वराचं मंदिर.
गोष्टीला आपल्या इथं समाजात विरोध होणं प्रचंड वाव होती.